भीती, तणाव, अँझायटी, फोबिया याच्यामध्ये ॲड्रेनालिन आणि कॉर्टिझॉलच्या सिक्रिशन्समुळे एकतर त्यावेळेस तुम्हाला एकतर लढायचं असतं किंवा पळायचं असतं. त्यासाठी तुम्हाला मसलची गरज पडते. मसलला ताकद देण्यासाठी जास्त रक्त बॉडी फ्लुइड तिकडे शिफ्ट झाल्यामुळे बाकीचं फ्लुइड कमी होतं, तोंडाला कोरड पडते, मध्ये पोटाची गोष्ट थांबून जाते, एक्सिलेटरी सिस्टीम थांबून जाते, श्वासोश्वास वाढतो कारण जास्तीत जास्त ऑक्सिजनची गरज पडते. त्यावेळेसच तुम्हाला कंप फुटायला लागतो कारण मसल टोन वाढल्यामुळे ट्रेमलिंग व्हायला लागतं. घाम सुटतो कारण त्यावेळेस तुमचं बॉडी फ्लुइड शिफ्ट झाल्यामुळे अंग तापतं. ते गार करण्यासाठी घाम येतो आणि घाम येतो म्हणून अंग थंड होतं. ज्या मसलचा कडकपणा आहे तो जास्तीत जास्त टिकल्यानंतर लूजपणा येतो कारण मसल थकतात. या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा मेंदूला ऑक्सिजन कमी मिळतो त्यावेळेस थोडीशी एक क्षणिक भोवळ सुद्धा आपल्याला येत असते. ऑक्सिजन शरीराला जास्त पुरवण्यासाठी हृदयाला डबल काम करावं लागतं, म्हणून हृदयाची धडधड सुद्धा वाढते, फुफ्फुसांचं काम वाढतं.